नमस्कार मित्रांनो, आता जायचं आहे आपल्याला मालेगाव. तर कोणाकोणाला मालेगावचा ब्लॉग बघायचा आहे, कंटिन्यू चालू राहू द्या ब्लॉग. तर आपण आलोय प्रदीप भाऊच्या गाडीच्या घराजवळ आणि आता थोड्याच वेळात आपण मालेगावात पोहोचून गेलो आणि ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलोय मालेगावात आणि आता डायरेक्ट किदवाई रोडवरती जायचंय. किदवाई रोड बघितला नसेल तर ब्लॉग चालू राहू द्या, किदवाई रोड दाखवतो तुम्हाला मी. आणि हा आहे भावनी किदवाई रोड. आणि इथं कपडे तर एवढे भारी भारी होते ना, मला तर असं वाटायचं सगळे कपडे त्या घरी बांधायचे. बघा आपल्या साईजचे होते डायरेक्ट, एक नंबर भारी वाटायचे मस्त. आता पुढच्या वेळेस आलो तर इथून कपडे घेऊन जाईल भावांना. बघा चप्पल घ्यायची होती, चप्पल आता घेतली आपण. आता जातो घराकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आता आपण, आणि पहिले पण झालं होतं, आता पण झालं. आता आपले महाराजांचं स्मारक आहे महात्मा ज्योतिराव फुले स्मारक. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती काढणारे महामानव महात्मा ज्योतिराव फुले. आणि आता आपण जायचं आपल्याला तिकडे त्या साईडला, आणि कटिंगचं दुकान बघायचे, हेअरस्टाईल बदलायची आपल्या स्टार प्रदीप भाऊला. आणि आपण आता विचारत आलो इथं कुठं दुकान आहे ते बघावं लागल, आणि लवकर हेअरस्टाईल बदलावं लागल भावा. आता आपण काही इथं दिसत नाही, परत आलो भावांनो. इथं बघूया आपण आता. इथं आहे, इथं बघितलं होतं मी दुकान, पण तेच आहे का नाही? हो बरोबर आहे. तर हे जे दुकान आहे लोकमान्य दुकान, आणि यातच आपल्या भावाचे हेअरस्टाईल बदलू आपण. भाऊ बसला आता हेअरस्टाईल बदलायला, आणि स्टार भाऊ म्हणतोय एकदम थंड थंड वाटतंय भाऊला. काही विषय नाही, आता हळूहळू चालू आहे आपल्या भावाचं काम. आणि पुढच्या वेळेस तुम्ही या दुकानात येऊ नका, कारण त्या भावाने डायरेक्ट 1200 रुपये घेतले फक्त सेटिंग करायची. आणि म्हणजे एवढी खास सेटिंग पण केली नाही. आता आम्ही चाललो घरी, खास म्हणजे सेटिंग करायसाठी आलो होतो. आणि उद्या आम्ही व्हिडिओ बनवून टाकेल सेटिंग कशी झाली, उद्या बघू आपण सेटिंग. तुम्ही माझावाला ब्लॉग पूर्ण बघितला यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. आणि भावांनो, कमेंटमध्ये सांगा मी ब्लॉग बनवू जाऊ का नको, आणि नक्की सांगा. भाऊची हेअरस्टाईल पण बघून घ्या. बघा भाऊ खुश होऊन गेलाय. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.